मी जरा घटनाक्रम आपल्याला सांगितला पाहिजे। 13 ऑगस्ट 2023 या दिवशी ठाणे कळवा इथल्या एका रुग्णालयामध्ये एका रात्रीमध्ये 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता। या 18 रुग्णांचा मृत्यू झाला आणि मग टोलवाटोलवीचं राजकारण सुरू झालं। आरोग्यमंत्री तानाजी सावंत असं म्हणाले की मनपाचं रुग्णालय हे माझ्या अखत्यारीत येत नाही, परंतु मनपा सध्या प्रशासन नेमलेलं आहे, त्यामुळे सरकारची ती जबाबदारी कंप्लीटली आहे, परंतु जबाबदारीचा एकमेकांवर ढकलाढकलीचा खेळ सुरू झाला। तानाजी सावंतांनी ठाण्याच्या वेळेला असं सांगितलं की मी अभ्यास समिती नेमलेली आहे, 2 दिवसात समितीचा अहवाल आम्ही मागवणार आहोत आणि आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत। 2 दिवसात त्या अहवालाचं काय झालं पुढे हे सावंतांनाच माहिती, नंतर काही त्याची माहितीच पुढे आली नाही किंवा त्याचा काय फॉलोअप केला हे काही कळलं नाही। या घटनेला 2 महिनेही उलटत नाही तोपर्यंतच नांदेडमध्ये घटना घडली आणि नांदेडमध्ये पुन्हा एकदा 24 तासामध्ये 31 रुग्ण दगावले। 70 रुग्ण अजूनही अत्यावस्थ आहेत अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांनी कालच आपल्याला दिली। परंतु यातही पुन्हा ज्या 31 रुग्ण आहेत त्याच्यात 12 नवजात बालक आहेत, त्यामध्ये 3 प्रसूती गुंतागुंत आहे, काही अपघाताचे पेशंट आहेत। पण पुन्हा मग त्याच्यात हा भाग वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंतर्गत येतो की आरोग्य खात्याच्या अंतर्गत येतो, म्हणजे हा सगळा जो भाग आहे हा अजितदादांच्या अखत्यारीत असणाऱ्या मंत्री खात्यांमधून हसन मुश्रीफ साहेबांच्या खात्यामध्ये येतो की शिंदे साहेबांच्या अखत्यारीत असणाऱ्या तानाजी सावंतांच्या अखत्यारीत येतो, यावरती चालढकलीचा खेळ सुरू झाला। आणि मग पुन्हा याच्यावरची उत्तरं मिळायच्या आधीच काल संभाजीनगरमध्ये एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला। या सगळ्यांची कारण मीमांसा जर केली की का बरं एवढे सगळे रुग्ण, ही सगळी अत्यावस्थता का आहे, यावर आम्ही कुणाला बोलायचं, यावर आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारावेत का? कारण मुख्यमंत्री म्हणून तेच त्यांचा घोळ मिटवतील की मुश्रीफ साहेबांना जबाबदार धरायचं की तानाजी सावंतांना। कारण ह्या सगळ्या काही 3 इंजिन जे काही त्यांचं आहे याच्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार वगैरे म्हणवणारी जी लोक आहेत, ही लोक नेमकी करतात काय यावर मुख्यमंत्री तरी त्यांना प्रश्न विचारतील। म्हणून मुख्यमंत्र्यांशी बोलावं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांचं मानपान, राजकीय मानपान नाट्य रंगलेलं आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात नाहीच आहेत। आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना हे दोघे मात्र दिल्लीकडे आहेत का? तर तिसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा नाराजी नाट्य काय आहे यावरचा गुंता सोडवायला ते तिकडे गेलेले आहेत। मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणवणारी ही सगळी माणसं सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडून आहेत का, याच्याबद्दल काही बोललं पाहिजे। मी जरा नांदेड आणि संभाजीनगरमध्ये काय नेमकी कारणं होती याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा असं कळतं की अत्यंत अपुरा औषध तुटवडा आहे। का बरं औषध तुटवडा अपुरा आहे, का बरं तो तुटवडा भासतोय, तर मागच्या वर्षभरातलं हाफकिन इन्स्टिट्यूटचं साधारणतः 226 कोटीचं जे देयक बिल आहे ते देयक बिलच दिलेलं नाही। तुम्हाला गुवाहाटी, सुरत ह्या सगळ्या गोष्टी करायला, खर्च करायला पैसे आहेत। शासन आपल्या दारीच्या नावाखाली जाहिरातीवर गुलाल बुक्क्यासारखे पैसे उधळायला पैसे आहेत तुमच्याकडे। तुमचे सगळे इव्हेंट काय काय 12 भानगडी करताय तेही सगळे करायला तुमच्याकडे पैसे आहेत, पण राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी पैसे का नाहीत? पण हा प्रश्न आम्ही तानाजी सावंतांना विचारावा की नाही आमच्या समोरचा प्रश्न आहे। कारण हाफकिन कशाला म्हणतात हे ज्यांना माहिती नाही, किंवा हातीपाय रोग हा संसर्गजन्य आहे की साथीचा आहे हेही ज्यांना सांगता येत नाही, धरण खेकड्याने फोडलं जातं की अजून कशाने यावरही ज्यांना बोलता येत नाही, असा माणूस आम्हाला आरोग्य मंत्री म्हणून लाभलेला आहे, त्यांना आम्ही प्रश्न विचारावेत का हा प्रश्न आहे। पण तरीही नांदेडमध्ये ज्या प्रसूती गुंतागुंतच्या ज्या घटना घडल्या, ज्या 3 डेथ झालेल्या आहेत, ते असं सांगतात की इकडे पुरेसे कॉटन बंडल नाहीत। किती लाजिरवाणी गोष्ट आहे या राज्यातली की कॉटन बंडल उपस्थित असू नयेत तिकडे। बरं, त्यातही जरा मी आपल्याला
कर्मचाऱ्यांची एकूण अवस्था काय आहे हे जरा सांगितलं पाहिजे। ठाण्याची घटना झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संबंधाने काही चर्चा झाल्या होत्या। आरोग्य विभागात संचालक पद तांत्रिक असतं, त्यासाठी IAS अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज लागते का? आरोग्य विभागाला दिशा देण्यासाठी संचालकच नाहीये, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे। संचालकाविना कसं आरोग्य खातं चालणार यावरती जरा ते सांगतील का? जे अधिकारी चांगलं काम करू शकतात, उदाहरणार्थ गडचिरोली चंद्रपूर सारखा भाग आहे जिकडे सर्पदंशाच्या घटना जास्त घडू शकतात, तिथे त्यातले निष्णात लोक असले पाहिजेत। पण असे अधिकारी त्या ठिकाणी मिळत नाहीत, कारण अधिकाऱ्यांच्या उचलबांगड्या केल्या जातात। अधिकाऱ्यांचं रेट कार्ड हे मी माझ्या मनाचं नाही, मला वाटतं मठात आलेली एक बातमी आहे, ही बातमी ऑगस्ट मधली आहे, ज्याच्यामध्ये रेट कार्ड सगळं प्रकाशित झालेलं आहे। आरोग्य परिमंडळाच्या उपसंचालक पदासाठी 50 ते 60 लाख रुपये, जिल्हा आरोग्य अधिकारी पदासाठी 25 ते 30 लाख रुपये आणि महापालिकेच्या आरोग्य प्रमुखासाठी 1 ते 1.5 कोटीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागत असतील तर आरोग्य संचालकासाठी किती पैसे द्यावे लागतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे। म्हणजे तानाजी सावंत साहेबांनी या सगळ्या रेट कार्ड बद्दल उत्तरं दिली पाहिजेत। तानाजी सावंत साहेबांच्यासाठी मला 2 एपिसोड करायचे आणि समहाऊ ते बऱ्यापैकी चुकत आहेत, पण ह्या रेट कार्डवर त्यांनी बोललं पाहिजे, ज्यामुळे की आरोग्य संचालक पद आणि बऱ्याचशा जागा भरल्या जात। दुसरं असं की 203 पैकी 131 जागा भरल्या, तुम्ही तिकडे जर निर्णय घेणारी डिसिजन मेकिंग अथॉरिटीच नसेल तर खालच्या कर्मचाऱ्यांनी काय निर्णय घ्यायचे? की समजा एखादा अत्यावस्थ पेशंट आहे, त्याला शिफ्ट करायचा का, ॲम्ब्युलन्स बोलवायची का, OT मध्ये घ्यायचा का, हे त्यांना सांगणारी कोणी अथॉरिटीच नसेल तर ते कसे निर्णय घेतील? एका अर्थाने तुम्ही शासनाने हे बळी घेतलेले आहेत। ठाण्यातले बळी, नांदेडचे बळी, संभाजीनगरचे बळी, हे बळी शासनाने घेतलेले आहेत। तानाजी सावंत यांच्यावर मनुष्यवधाचा आणि वैद्यकीय शिक्षण अधिकाऱ्यांवरती सुद्धा, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवरती सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण तुमच्या हलगर्जीपणामुळे हे सगळे बळी गेलेले आहेत। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।